नमस्कार मित्रांनो, आम्ही तुम्हाला काही झाडं दाखवणार आहे जे की आमच्या हे आहे कडीपत्त्याचं झाड आणि हे आहे बनानाचं झाड. बघा त्याला कसे गड आले आहेत, सडले पण चांगले गड आले आहेत त्याला. आणि तिथं पुढं अजून केळ्याची झाडं आहेत जे की छोटे आहेत. आम्ही कापलेली ती वाळ्यामुळे आता नवीन उगायला लागले, त्यांची वाढ खूप लवकर होते. नमस्कार मित्रांनो, आम्ही बघा हे कसं खत जमा करतो. तुम्ही बघू शकता आम्ही किती नॅचरल पद्धतीने हे खत बनवतो. आणि पुढचा एरिया जो आहे तो आमचाच आहे, पण आम्ही तो सिमेंटसाठी रेंटला देतो. चला मी तुम्हाला आता मलबेरीचं झाड दाखवतो, जे आता उगत नाहीये पण नंतर ते पावसाळ्यात उगतात. एकदम गोड असतात, छान असतात, लाल लाल कलरचे होतात, पूर्ण व्हाईट कलर लाल कलर असे मस्त गोड लागतात. स्टार्ट. चला मी तुम्हाला दाखवतो आता आवळ्याचं झाड. आता सध्या त्याला हे नाही, आवळे नाही, पण पावसाळा चालू झाला असे गच्चे भरून आवळे निघतात ना, त्याची आमची आजी एकदम असं मस्त आवळ्याचा मुरांबा बनवून देते, जी की एकदम भारी लागतो. आता सध्या छाटते. पुढे जा. हे आहे फणसाचं झाड. देखील काय बोलायचं, हे आहे फणसाचं झाड. हे आहे फणसाचं झाड, ज्याला खूप फणस आली, तुम्ही बघू शकता. आता सध्या तिथे कच्चे आहेत, पण वरचा एक तो आहे तो असला मोठा झाला आहे, तुम्ही इथून बघू शकता. तो आम्हाला काढायचा आहे. त्याला सध्या 11-12 फणस आरामशीर आहे. तर गाईज, हे आहे आमच्या आंब्याचं झाड. याचे आंबे एवढे गोड असतात ना, आम्ही खाऊन पास शॉक राहतो की कुठून आले ते, आणले कुठे. आणि तिथं समोर अजून एक मोठं आंब्याचं झाड आहे, त्याला आम्ही म्हणजे केसर आणि ते मिक्स बनवलंय. ते काय म्हणतात, कमळ केलं आहे. ते आंब्याचं झाड आहे, त्याच्या कैऱ्या आल्यात, पिकलेला नाही. याच्यावर आपण आंबा पिकतो. तर मित्रांनो, हे आहे नारळाचं झाड, जे तुम्ही बघू शकता की याला किती नारळ आलेत. आमच्याकडे जवळजवळ अशी 50 झाडं आहेत नर्सरीमध्ये, तुम्ही विजिट करून बघू शकता. पण येऊन बोल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब.